कुठं आलोय मला समजतच नाही मी कुठं आलोय. गोल फिरून चाललोय का काय कळत नाही मलाच. खोपोलीमध्येच आहे मी. काल वेगळा रोड दिसत होता, आज वेगळा रोड दिसत काय मलाच नाही आठवत आहे. एकदा मॅपमध्ये चेक करतो. अरे भेंडी अजून लांब दाखवतोय. अच्छा हे भेंडी मी उलट चाललोय. हॅलो ऑल, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी पनवेलपासून लोणावळा गेलेलो आणि लोणावळ्यापासून मग परत पनवेलमध्ये आलेलो. येताना मी जरा रस्ता पण चुकलेलो आणि भटकत आलो आहे घरी. तर या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच काही नवीन गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, नवीन फूड ट्राय केलेला आहे. त्याच्यानंतर ॲज अ कंटेंट क्रिएटर मी नवीन गोष्टी शिकलो. माईक कसा यूज करायचा ते शिकलो. या व्हिडिओमध्ये ना अर्ध्या भागामध्ये माईकचा आवाज खूप क्लिअर आहे आणि अर्ध्या भागामध्ये माईकचा आवाज इतका क्लिअर नाही आहे. तर समजून घ्या या व्हिडिओसाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ट्राय करेल ऑडिओ कन्सिस्टंट आणि क्लिअर ठेवण्याचा. आणि चला सुरू करूया व्हिडिओ आपला. हॅलो, माईक वगैरे लावला आहे खरं आणि कॅमेरा पण चालू केला आहे. अँगल वगैरे चेक नाही केलेलं अजून, माईकची टेस्टिंग केलेली नाही. बघू कसं होतं आता. मित्र शिवाय घालतात. निघूया आपण पळसपे फाट्यावर. सगळेजण पळसपे फाट्यावर जमा झातात. एकदा कॅमेऱ्याचा अँगल चेक करतो. हां, असं बघून असं तरी कॅमेऱ्याचा अँगल नीट वाटतो आहे. आईच्या गावात थोडा वाकडा वाटतो आहे. बघू आपण पुढे जाऊन कंटिन्यू करू. चला निघूया. मित्राशिवाय घालतात पहिल्याच. गाडीमध्ये पेट्रोल तर ठीकठाक आहे. आपल्याला लोणावळ्यामध्येच जायचं आहे आणि लोणावळ्याला आपल्या घरापासून हार्डली 150 किलोमीटर असेल. 150 म्हणजे जाऊन येऊन 150 किलोमीटर. तर आणि आपली गाडी ॲव्हरेज चांगला देते तर मग काही टेन्शन नाही आहे. बघू, गरज पडली तर मग लोणावळ्यामध्येच पेट्रोल भरेल कुठेतरी. आता कॅमेऱ्याचा अँगल परत बघायला लागेल नीट. तर पुढे कधी मित्रांना भेटतो, शिवाय घालतात पहिलेच. डीमार्टच्या इथं आहेत बोलले होते. डीमार्टमध्ये आहेत का? हां, भेटले. शिवाय खाणारे मस्त. मित्रांना भेटलो, थोडंसं डिस्कशन केलं आणि आपल्या राईडचा श्री गणेशा केला. चलो आपली मंडळी निघाली, आपण पण निघूया आता. तर अशा प्रकारे आपल्या राईडची सुरुवात झालेली आहे. मला बिलकुल आयडिया नाही आहे की माईकचा आवाज कसा येतो आहे. आणि रेकॉर्डिंग ऑन तर केलं आहे, पण कॅमेरामध्ये अँगल चेक नाही केलेला. मी काहीच टेस्टिंग नाही केली आणि डायरेक्ट मी आलो बिन लाजासारखा उठून.
बघू आता पुढं मध्ये ब्रेक घेऊन थांबलो ना मग तिथं चेक करेल कसं आपला अँगल वगैरे आला आहे कॅमेराचा. कालच भावाने कूलन टाकला गाडीमध्ये, संपला होता. काहीतरी 450-500ला बसला कूलन. आणि बऱ्याच म्हणजे किती 6-7 हजार किलोमीटरनंतर चेंज केला असेल. मला पण नाही आठवत आहे किती किलोमीटरनंतर चेंज केलं आहे. आणि मला अंदाजा नाही लागला आणि मी 6व्यावरून 7 गिअरवर चाललेलो, जे की गाडीमध्ये आहे पण नाही. राईड जरी छोटी असली ना तरी पहिल्यांदाच लोणावळ्यामध्ये आपलं बाईकने चाललो आहे मी. असं नॉर्मली ऑफिसच्या आउटिंगमध्ये तर खूप वेळा गेलो आहे, लोणावळा आणि परत खंडाळा, इगतपुरी त्या साईडला, पण बाईकने असं फर्स्ट टाईम चाललो आहे. सो एक प्रकारची ही लाँग राईड आहे समजा. काय हार्डली 50-60 किलोमीटर असेल. आपण तर ऑलमोस्ट डेली बेसिसवर 45 किलोमीटर एक साईड जातो ऑफिसला, पनवेल टू ऐरोली. तर मग हे अंतर काही इतकं अवघड तर नाही आहे. आणि हे आपले भाऊ बुलेटवर. निखिलच्या गाडीचा सेटअप खूप मस्त आहे. आणि हा अमित त्याच्या जिक्सरवर चालला आहे. बाकीचे आपले मित्र शाईनवर आहेत. शाईन आहे, एकाकडे एक्सपल्स आहे. बऱ्याच सकाळी सकाळी सूर्यदेवांचे खूप छान असे दर्शन झालेले आहे. यार मला एक्सपल्स पण बघायचे चालवून. एक्सपल्सची हाईट काहीतरी 840 mm आहे सीट हाईट. हा तर एक छोट्याशा क्विक ब्रेक नंतर, क्विक ब्रेक नाही म्हणजे गाडीमध्ये थोडेसे ॲडजस्टमेंट करत होतो. इकडे तिकडे बदली चालली होती, याच्या गाडीवरून त्याच्या गाडीवर जायला, त्याच्या गाडीवरून ह्याच्या गाडीवर जायला. ते सगळे ॲडजस्टमेंट केल्यानंतर आता आपण परत चालू केलेलं आहे आपली राईड. मला अजून पण कॅमेरा अँगल आणि त्याचा अंदाजा नाही आहे. आणि मी डायरेक्ट आहे त्या डिफॉल्ट सेटिंगवर कॅमेरा यूज करायला घेतला. मला नक्की सांगा कॅमेऱ्याची क्वालिटी कशी आहे. आणि हा 4Kमध्ये नाही शूट करते कारण मेमरी कार्ड सध्या छोटा आहे ना, का जागा असेल नसेल माहीत नाही. आणि मी मोबाईलवर एडिटिंग करतो, सो त्याच्यामुळे कसं आहे की ती मोबाईलमध्ये एडिटिंग होईल का नाही त्याचं पण मला टेन्शन आहे. सो त्यामुळे मी काय केलं, सध्या 1080p म्हणजे फुल HD रेकॉर्डिंग करतो आहे. आणि ऑडिओसाठी आपला एक्सटर्नल माईक यूज केला आहे. मला नक्की सांगा की तुम्हाला कसा आवाज येतो आहे का ह्याचा व्हिडिओमध्ये. आणि हे पण सांगा व्हिडिओची क्वालिटी कशी वाटते 1080pमध्ये. नक्कीच ट्राय करेन की जेव्हा आपला सेटअप अपग्रेड होईल ना तेव्हा 4Kमध्ये शूटिंग करायला चालू करेल. म्हणजे कसं तुम्हाला चांगली क्वालिटी पण भेटेल आणि कलर ग्रेडिंग पण मी शिकून घेईल जरा. म्हणजे कसं व्हिडिओची क्वालिटी पण खूप छान भेटेल तुम्हाला काय, मला पण मजा येईल व्हिडिओ एडिटिंग करायला. सध्या किती गाड्या आहेत बघू दे. माझी 1 2 3 4 5 6 गाड्या आहेत वाटतं. आणि सध्या मी टेलवर आहे. हो
हा आर्टिगावाला का जोशमध्ये एवढं. अच्छा मी स्लो चालू ए BMW 1260 GS 1260 नाही 1300 GS सॉरी. खूप आरामात आपण 60वर क्रूज करतोय. आणि मी जवळपास किती 23,000 ह्याच्यामधले ना हार्डली 2-3 हजारच भावाने चालवले असतील. मी एकट्याने जवळपास 20,000 किलोमीटर चालवले ना ही बाईक. त्याच्यामुळे मला अंदाजा पण आला आहे आता की या बाईकवर कसं ॲडजस्ट करायचं स्वतःला. फक्त एवढंच आहे की लाँग राईड नाही केलेली ना कधी, त्याच्यामुळे लाँग राईडवर कसं ॲडजस्ट करायचं ते शिकतो आहे आता मी. आणि हा कोणता टोल नाका आहे, शेडूंगचा टोल नाक्याला आपण पोचलो आहे. शेडिंगचा टोल नाका क्रॉस केला आहे आपण आता. आज गुड फ्रायडेची सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे बरेच लोक आज रायडिंग करायला निघालेत. काही लोक आपल्या गावाला गेलेत. हो गावातला रोड कॅमेरा ऑन आहे ना. हां भाई त्याच लडाखची प्रॅक्टिस होते. हो जाम भारी गाव आहे रे. पिल्लू गँग लॉर्ड स्प्लेंडर. स्प्लेंडरच होती ना, कोणती होती भाई. R15वर काकी पण बसल्या होत्या, कशा बसल्या होत्या काय माहीत. माझ्या मम्मीला तर कधी जमणार नाही याच्या बसायला, मम्मी तर शिव्या घालेल. चायला कचऱ्याचा ढेर वाटतं इथे. गिअर शिफ्ट
कॅमेरा ऑन आहे का नाही? लाल लाईट तर दिसते. गाडीच्या रेव्ह रेंजचं काही टेन्शनच नाही आहे. 13,000पर्यंत गाडीची रेव्ह रेंज आहे. आणि आता सध्या फक्त 3-4 हजारावरच गाडी आपण चालवतो. मोरबे डॅम. पनवेलपासून जवळपास अर्ध्या तासाच्याच अंतरावर होतं मोरबे डॅम. मोरबे धरणाच्या इथं जाऊन आम्ही थोडेसे फोटो व्हिडिओज काढले आणि मग तिथून निघालो आम्ही. सहाच बाईक कन्फर्म झाल्या. फुल ऑफ राईड. वो व्ह्यू काय दिसतोय. यार बॅगेचा काहीतरी केला पाहिजे. हो प्रॉपर ऑफ रोड आहे. गिअर शिफ्ट. थोड्याशा अंतरावर अजून एक स्पॉट होता. तिथे जाऊन आम्ही अजून थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले आणि निघालो आम्ही आमच्या विलाकडे. आपल्या गाड्यांचा सेटअप, एक जिक्सर आहे, एक रॉयल एनफिल्डची बुलेट आहे, एक शाईन आहे, आपली ही एक्सपल्स, त्याच्यानंतर ही शाईन आहे आणि आपली लाडकी R15. काय व्ह्यू आहे.
हां, एकच मिनिट. मोरबे डॅमच्या परिसरात आपण बाहेर आलोय. हे बाजूला स्टेशन कोणतं होतं तेच नाही माहिती. कर्जतचं स्टेशन होतं. इतकं फिरल्यानंतर आम्हाला जरा भूक लागली होती, म्हणून आम्ही या हॉटेलमध्ये थोडंसं नाश्ता करायला थांबलो. इथे सँडविच खूप छान भेटला होता. तुम्ही जर कधी इथे आला तर नक्की सँडविच ट्राय करा. इथून आम्ही नाश्ता करून निघालो. जवळपास 10 वाजले होते, पण इतकं कडक ऊन लागत होतं की असं वाटत होतं दुपारचे 12च वाजले. कॅमेऱ्याची बॅटरी पण संपली होती, त्याच्यामुळे लोणावळ्यामध्ये मी जी पण गाडी चालवली त्याचं काहीच रेकॉर्डिंग माझ्याकडे नव्हते. सो म्हणून मी डायरेक्ट मग विलापवर पोचल्यावर तिकडचं मी सगळे व्हिडिओज ॲड केलेले आहेत. विला ॲक्च्युली छान होता. 3 बेडरूम होते, वायफाय होतं, छोटंसं पूल होतं आणि वरती खेळण्यासाठी एक पूल होता. पूल म्हणजे आपला पूल टेबल.
या व्हिडिओ पुरतं फक्त आपण एवढंच ठेवूया. ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झाला आहे, त्याच्यामुळे याला ही जी ट्रिप केली याचे 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. आता सध्याचा पहिला पार्ट झाला आहे, आता दुसरा पार्ट लवकरच मी 1-2 दिवसात बनवेल आणि टाकतो. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.